नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आजचा सेशन हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण सर्व टेटधारक सध्याला एकाच गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत, कधी शिक्षक भरतीची यादी जाहीर होईल आणि नेमका यासाठी जी काही भरती निवड यादी जाहीर होणार आहे याचा नेमका कट ऑफ कसा असणार आहे। ओके, सो याबाबत आजचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला सब्जेक्ट वाईज, तुमच्या कॅटेगरी वाईज अतिशय बारकाईने तुम्हाला पूर्णपणे कट ऑफ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, कशा पद्धतीने तुमचा कट ऑफ लागणार आहे। ओके, आणि कॅटेगरी वाईज नेमका कट ऑफ कसा असेल, कोणते कॅन्डिडेट्स यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत किंवा कोणत्या कॅन्डिडेटला शिक्षक भरतीमध्ये वाव आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्र हो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण प्रत्येक टेटधारकाला याचा फायदा हा झाला गेला पाहिजे। कारण पहा विद्यार्थी मित्र, बरेच टेटधारक बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचे स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं, ते साकार करण्यासाठी तुम्हाला देखील थोडासा प्रयत्न करायचा आहे। जे टेटधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होईल। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला ऑलरेडी मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जे काही शिक्षक भरती आहे, जे काही टेटचा जो काही तुमचा पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, तर टोटल विद्यार्थ्यांपैकी फक्त आणि फक्त 1,36,000 एवढेच विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म हे लॉक केलेले आहेत। म्हणजे जवळपास 1 लाखाहून जास्त विद्यार्थी याच्यामधून बाद झालेले आहेत। ओके, तर पहा याच्यामुळे तुमचा कट ऑफ हा नक्कीच खाली लागणार आहे, पण तो कशा पद्धतीने लागणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर तुमची शिक्षक भरतीच्या एकूण ज्या जागा होत्या त्या एकूण जागा किती भरणार आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, 21,678 जागा आहेत। पण आपण कॅटेगरी वाईज हा कट ऑफ पाहणार आहोत, तो सगळ्यात मुख्य आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केले होते, सर आमचा कॅटेगरी वाईज मेल आणि फिमेल यांचं नेमका कट ऑफ कसा असणार आहे ते सविस्तररित्या आम्हाला सांगा। त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे, कारण बरेच विद्यार्थी मला सतत त्यांचे मेसेज येत होते, त्यामुळे। तर विद्यार्थी मित्र पहा, कॅटेगरी वाईज मी अशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे, कॅटेगरीज, एकूण जागा, कट ऑफ मेल फिमेल। ओके, तर तुम्ही पाहू शकता आता SC कॅटेगरीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत हे ओव्हरऑल कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्र हो। SCच्या एकूण 3,147 जागा ह्या अवेलेबल आहेत। ओके, म्हणजे एवढ्या जागा टोटल 21,678 पैकी 3,147 जागा ह्या SC कॅटेगरीतल्या भरल्या जाणार आहेत। ओके, तर आता बऱ्याच SC कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांना शंका आहे की कट ऑफ नेमका कसा लागणार आमचा। ओके, तर पहा याच्यामध्ये जवळपास मेल कॅन्डिडेट्स असेल तर 100+ त्यांचा कट ऑफ असेल मेल कॅन्डिडेटचा। ओके, 100+, याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, पण मॅक्झिमम या पद्धतीनं तुमचा कट ऑफ लागेल। फिमेलसाठी 90+ कट ऑफ हा निश्चित आहे SC कॅटेगरीजमध्ये। ओके, जर अजूनही ते भूकंपग्रस्त असतील, अनाथ असतील किंवा बाकीच्या काही रिझर्वेशनमध्ये ते मोडत असतील तर त्यांचा कट ऑफ अजून देखील कमी लागू शकतो याच्यामध्ये। ओके, पण SC कॅन्डिडेटचा मेल कट ऑफ 100+ असणार आहे आणि फिमेलचा 90+ असू शकतो। याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण याच्यापेक्षा कधी कमीही लागू शकतो। कमी लागला तर वेल अँड गुड, कारण हे तुमचाच फायदा आहे। त्यानंतर पहा ST कॅन्डिडेट जे आहेत, ओके, STच्या टोटल जागा किती आहेत पहा, 3,542। तर याच्यामध्ये ST कॅन्डिडेटसाठी जो कट ऑफ मेल कॅटेगरीसाठी असणार आहे, मेलसाठी 90+ लागू शकतो किंवा याच्यापेक्षा कमी देखील लागू शकतो, डिपेंड्स अपॉन द कॅन्डिडेट्स। कारण बरेच विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्मच भरलेले नाहीत। ओके, 1 लाख+ कॅन्डिडेट्स याच्यातून बाद झालेले आहेत। ओके, तर जवळपास पहा 90+ हा ST मेलचा कट ऑफ लागू शकतो, याच्यापेक्षा कमी किंवा जास्ती लागू शकतो। ओके, आणि फिमेलचा 80+। हे एक अंदाजित तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून याच्या बेसिसवरती तुम्ही तुमचा कट ऑफ थोड्याफार प्रमाणात निश्चित करू शकता। तर 100% कट ऑफचं प्रेडिक्शन कुणीही करू शकत नाही, पण एक तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊ शकते की मला 110 मार्क्स आहे, तर मला माझं स्थान याच्यामध्ये थोडंफार निश्चित आहे की नाही, तुम्हाला एक क्लॅरिटी याच्यामधून मिळू शकते। पण 100% प्रेडिक्शन तुम्हाला कॅटेगरी वाईज, सब्जेक्ट वाईज, कोणता तुमचा सब्जेक्ट आहे, तुमचं माध्यम काय आहे, या सगळ्या बेसिसवरती तुमचा कट ऑफ हा ठरला जातो। ते पण डोक्यात तुम्ही ठेवा,
कारण बरेच विद्यार्थी मग नंतर मेसेज करत राहतील की सर आम्हाला 90+ असेल तर मिळू शकतं का नाही. तर ह्या गोष्टी प्लस मायनस होऊ शकतात विद्यार्थी मित्र, पण एक ओव्हरऑल कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय. एस टीचा पहा 90+ हा मेल आणि 80+ हा फिमेलचा असू शकतो. ओके, 80+. आणि विजे ए, ओके, विमुक्त जाती ए, ज्या काही विमुक्त जातीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या टोटल जागा 862 आहेत. तर 110+ जागा कमी आहे त्यांच्या. आणि आता सध्याला पूर्वी यांचा कट ऑफ थोडा कमी लागायचा, पण आता सध्याला हा कट ऑफ वाढू शकतो कारण कॅन्डिडेट्स कमी आहे, जागा कमी आहेत. 862 जागा आहेत. तर याच्यामध्ये सगळ्याच फर्स्ट टू 12th सगळेच कॅन्डिडेट्स मोडले जातात. ओके, तर 110 हा मेलसाठी लागू शकतो कट ऑफ आणि फिमेलसाठी 100+ लागू शकतो. 10± याच्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर NTBचा बघा टोटल जागा 404 आहेत. तर याचा मेलसाठी कट ऑफ हा 120पर्यंत लागू शकतो. 120+ किंवा थोडा कमी जास्त होऊ शकतो. आणि फिमेलसाठी हा निश्चित 110+ लागू शकतो याचा कट ऑफ. ओके, NTCचा 582 जागा आहेत. त्याचा 110+ हा मेलसाठी लागू शकतो आणि फिमेलसाठी 100+ हा कट ऑफ लागू शकतो. NTDसाठी बघा टोटल 493 जागा इथे आहेत. 493 पैकी मेलचा कट ऑफ हा 110+ लागू शकतो आणि फिमेलचा 100+ लागू शकतो. आणि SBCसाठी 290 जागा आहेत. तर यांचा कट ऑफ थोडासा वाढू शकतो. 120 हा मेलसाठी आणि 110+ हा फिमेलसाठी होऊ शकतो. आणि OBC ज्या काही जागा आहेत त्या थोड्याशा जास्त आहेत बघा, 4024 जागा आहेत. तर याचा कट ऑफ देखील OBCचे कॅन्डिडेट देखील जास्त आहेत. त्यामुळे यांचा कट ऑफ 120+ हा मेलचा लागू शकतो आणि 100+ हा फिमेलचा लागू शकतो. EWSच्या बघा 2324 जागा आहेत. ह्या जागा देखील जास्त आहेत. त्यामुळे यांचा कट ऑफ 110+ कॅन्डिडेट देखील जास्त असतात. 110+ आणि 100+ हा फिमेलसाठी लागू शकतो. आणि ओपन कॅटेगरीच्या जागा देखील बघा भरपूर आहेत. 6170 जागा आहेत. तर याच्यामध्ये कॅन्डिडेट देखील जास्त असतात आणि त्यामुळे ओपनचा जो कट ऑफ आहे मेलसाठी 130+ हा लागू शकतो आणि फिमेलसाठी 120+. तर विद्यार्थी मित्र हो, हा झाला तुमचा सरासरी कट ऑफ. तर या बेसिसवरती तुम्ही एक तुमची आयडिया तुम्हाला एक क्लॅरिटी येऊ शकते की माझा शिक्षक भरतीमध्ये काय स्थान आहे. ओके, काही विद्यार्थ्यांना आता सध्याला शंका आहेत की मला 120 मार्क आहेत, मी SC कॅटेगरीचा आहे, मला मिळू शकतं का नाही. तर याच्यावर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की आपण शिक्षक भरतीमध्ये आपलं नेमकं स्थान काय असणार आहे. ओके विद्यार्थी मित्र, तर हे एक अंदाजित आपण बनवलेलं एक तुमचं कट ऑफ आहे. तर याच्या बेसिसवरती तुम्हाला एक क्लॅरिटी येऊ शकते. 100% तर प्रेडिक्शन आपण कुणीही करू शकणार नाही सध्याला, जोपर्यंत तुमचा फायनल रिझल्ट लागत नाही. ओके, तर विद्यार्थी मित्र हो, आणि अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं पहा, टोटल ज्या काही क्लास वाईज पहा तुम्ही 1ली ते 5वीच्या ज्या टोटल जागा आहेत किती आहेत पहा, 10,240 जागा ह्या 1st to 5th पर्यंतच्या आहेत. ओके, तर आणि त्यानंतर पहा 6वी ते 8वीच्या 8,127 जागा आहेत. 9वी ते 10वीच्या 2,176 जागा आहेत. 11वी ते 12वीच्या 1,135 जागा आहेत. तर याच्यामध्ये साधारण पहा, याच्यामध्ये मी ओव्हरऑल कट ऑफ सांगतो तुम्हाला, म्हणजे कॅटेगरी वाईज म्हणा आणि समांतर आरक्षण म्हणा सगळ्याच. कारण याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आता कॅन्डिडेट्स आपले 1ली ते 5वीमध्ये किती कॅन्डिडेट्स आहेत, डेटधारक किती आहे ते आपल्याला एक क्लॅरिटी नाही, पण एक अंदाजित तुम्हाला एक क्लॅरिटी येऊ शकते. कारण 1ली ते 5वीमध्ये काय होतं पहा, जागा जास्त आहेत, 10,240 जागा आहेत. तर निश्चितच यांचा कट ऑफ 80 ते 100 याच्या दरम्यान लागू शकतो किंवा याच्यापेक्षा थोडंफार जास्त देखील लागू शकतं. ओके, 1ली ते 5वी. कारण बरेच कॅन्डिडेट्स TET पेपर 1 पेपर 2 पास झालेले असतात. काही कॅन्डिडेट्स BEd देखील झालेलं असतं, त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं. तर असे कॅन्डिडेट काय होतात बघा, 1ली ते 5वीला न जाता ते डायरेक्ट 11-12ला अप्लाय करू शकतात. त्यांचं इथं सिलेक्शन होऊ शकतं, त्यामुळे इथला कट ऑफ वाढू शकतो. किंवा काही कॅन्डिडेट्स काय करतात, खालच्या वर्गापेक्षा मोठा वर्ग 9वी ते 10वी याच्यासाठी ते अप्लाय करू शकतात. कारण त्यांचं BEd झालेलं असतं, काही विद्यार्थ्यांचं TET पेपर 1 पेपर 2 क्लिअर असतं आणि त्याचसोबत त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं, डिग्री कंप्लीट झाली असते. त्यामुळे इथले बरेच कॅन्डिडेट्स हे इथं येण्याची शक्यता असते. ओके, आणि त्यानंतर काही विद्यार्थी इथं देखील येऊ शकतात 6वी ते 8वीमध्ये. तर त्यामुळे निश्चितच विद्यार्थी मित्र हो, खालून तुमचा कट ऑफ हा वाढत जाणार आहे. म्हणजे 11वी 12वी जर तुम्ही पाहिलं, जागा देखील कमी आहेत आणि वरचे जे काही टॉपर स्टुडंट असतील ज्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे ते कॅन्डिडेट्स काय होणार आहेत पहा, इथं 11वी 12वीसाठी अप्लाय करू शकतात.
ओके, म्हणजे 11वी-12वीचा कट ऑफ निश्चितच 110 ते 130च्या दरम्यान लागू शकतो. कॅटेगरी वाईज हा व्हॅरी देखील होऊ शकतो, परंतु हा कट ऑफ निश्चितच अशा पद्धतीनं हा नक्कीच लागणार. ओके, त्यानंतर 9वी-10वीसाठी पहा, याचा कट ऑफ थोडासा कमी लागेल. 2176 जागा आहे तिथं 100 ते 110च्या दरम्यान हा 9वी-10वीचा लागू शकतो. 6वी ते 8वी 8127 जागा आहेत. पहा इथं देखील जागा जास्त आहेत. कट ऑफ 90 ते 110, काही वेळेस याच्यापेक्षा कमी देखील लागू शकतं. कारण पहा, बरेच विद्यार्थी अजून देखील डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर जाऊ शकतात, कारण डॉक्युमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांचं क्लिअर नाही. मी ऑलरेडी एक डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे. ओके, तुमचा निकाल कधी लागेल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट काय लागणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं की सर आता निकाल नेमका कधी लागणार आहे. तर पहा, निकाल तुमचा साधारण हा शिक्षक भरतीची जी काही लिस्ट आहे ती साधारण आता इलेक्शननंतरच लागण्याची चान्सेस आहेत आणि 100% इलेक्शनच्या अगोदरच ही भरती प्रोसेस होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रोसेस फास्ट होत आहेत आता सध्याला पवित्र पोर्टलवरती. त्यामुळे इलेक्शन जे काही निवडणूक आहेत त्याच्या अगोदरच तुमची भरती प्रोसेस ही निश्चितच कंप्लीट होणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, बी पॉझिटिव्ह आणि जास्त पॅनिक होऊ नका, कारण बरेच विद्यार्थी सध्याला बरेच मेसेजेस देखील करत आहेत, पॅनिक झालेले आहेत, टेन्शन घेत आहेत. एवढ्या दिवसापासून आम्ही भरतीची तयारी करत आहे तरी अजून आम्हाला यामध्ये संधी मिळालेली नाही, असं विद्यार्थ्यांचं मत आहे. तर अशा विद्यार्थ्यांना थोडंसं बी पॉझिटिव्ह राहा, थोडंसं तुमचं कॉन्फिडन्स लेवल व्यवस्थित ठेवा. कारण तुम्ही आता पॅनिक झाला तर काही वेळेस काय होतं, बऱ्याच आता विद्यार्थी तुम्ही ऑलरेडी 1,36,000मध्ये तुम्ही आता मोडताय, म्हणजे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी याच्यामधून बाहेर झालेले आहेत. तर निश्चितच आता जे काही एकूण विद्यार्थी आहेत आफ्टर लॉक पूर्णपणे ज्या काही प्रोसेस झालेल्या आहेत, प्रेफरन्स फॉर्म जनरेट करण्यापासून ते प्रेफरन्स फॉर्म लॉक करण्यापर्यंतचं संख्या किती आहे, 1,36,000. टोटल आपली 2 लाखाच्या वरती जागा जे काही विद्यार्थ्यांनी एक्झाम अपिअर केलं होतं, 2,16,000 काहीतरी जागा आहेत. त्यापैकी बघा 1,36,000च कॅन्डिडेट्स हे काय आहेत याच्यासाठी पात्र आहेत. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांनीच प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले आहेत. म्हणजे निश्चितच काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी असणार आहेत, किंवा याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे मार्क्स देखील चांगले होते पण काही कारणामुळं त्यांनी तो प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेला नाही आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचं दुसरीकडे जॉब झालेला असेल, किंवा काही विद्यार्थी तर अक्षरशः कंटाळून गेले होते. ते इवन मेसेज देखील करत होते की एवढ्या दिवसापासून प्रोसेस रखडत चाललेली आहे. त्यामुळे कंटाळलेले विद्यार्थी, बरेच विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्ष देखील दिलेलं नाही आहे. तर असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचा मार्क्स टेटमध्ये चांगले आहे, स्कोर आहे, परंतु ह्या रखडलेल्या प्रोसेसमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता प्रेफरन्स फॉर्म देखील भरलेला नाही, त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी. त्यामुळे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी याच्यातून वगळले गेलेले आहेत. आणि आता राहिलेली संख्या किती पहा, 1,36,000. ओके, तर आता सध्याला जे काही विद्यार्थी याच्यामध्ये टिकून आहेत, ज्यांनी पेशन्स बाळगून आहेत, एवढ्या दिवसापासून प्रयत्न करत आहेत पण शेवटपर्यंत ते याच्यासाठी लढत आहेत, तर 100% अशा विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळणार आहे आणि मॅक्सिमम विद्यार्थी याच्यामध्ये लागण्याची संधी आहे. आणि जे विद्यार्थ्यांना आता याच्यामध्ये लागणार नाही, ज्यांचं त्यांना दुसरा टप्पा देखील आहे, त्यावेळेस तुमचा विचार तिथं केला जातो. ओके, त्यामुळे घाबरून न जाता टेटचा ज्यावेळेस दुसरा टप्पा होईल, ओके, त्यावेळेस देखील तुम्ही अप्लाय करू शकता. ते एक तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे. तर विद्यार्थी मित्र हो, सगळ्यांनी व्यवस्थितरित्या बाकीचे काही डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित रेडी करा. मी ऑलरेडी एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. डॉक्युमेंट नेमके तुम्हाला काय लागणार आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला, आणि जे काही विद्यार्थी संस्थेसाठी असणार आहेत, म्हणजे ज्यांचं मार्क्स खूपच कमी आहे, तर असे विद्यार्थी इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्ट होतील. तर त्या विद्यार्थ्यांना नेमका डेमो कसा बनवायचा आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला डेमो रेडी करायचा आहे, याच्यावरती देखील एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची याच्यावरती शंका होती, ते देखील तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक केलं नसेल अजूनही तर व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा झाला पाहिजे आणि शिक्षक भरतीपासून एकही विद्यार्थी हा वगळला नाही पाहिजे, एकही विद्यार्थी मागे राहिला पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.